पुढची बातमी आपण पाहूयात। बावनकुळे यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। पत्र दिल्याचं बावनकुळे यांनी स्वतः कबूल केलं। फडणवीसांनी चुकीच्या माणसाची पाठराखण केली असं देखील जरांगेंनी म्हटलंय। तर 29 ऑगस्ट शेवटचं आंदोलन असेल असा अल्टिमेटम देखील आता मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय। त्यांचीच पाठराखण करणार। तुम्हाला आणखी एकदा सांगतो, तुम्ही चूक सुधारा, लय महागात पडत बर का। त्या बावनकुळेच्या नादी लागून तुम्ही विनाकारण तिसऱ्याच्या जोडू नका। याच्यात बावनकुळेंनी स्वतः मान्य केले, पत्र दिलंय म्हणून। याच्यापेक्षा फडणवीसांना काय पाहिजे? मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या, फडणवीसांना मराठ्यांचं प्रेम आहे का नाही? का मराठा गुलाम करायचा आहे? मराठ्यांचा यांना किती द्वेष आहे आणि मराठे यांना 100% संपवायचे। पण यांना माहित नाही, मराठे कधी कोणाच्याच बापाला संपत नसते। माझ्या समाजाचे लेकरं लाल दिव्यात बघितलेले बसलेले बघायचे। आरक्षण मी सोडतच नाही, फक्त तुम्हाला सांगितलेलं काम तेवढं इमानदारीने करा। मी 29 ऑगस्टला अंतरवाली उपोषणाला बसणार आहे। तुम्ही फक्त अंतरवालीच्या आंदोलनाला 29 ऑगस्टला भेट देऊन माघारी जायचं। तुम्ही काहीच करू नका, कुठेही कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही। मी तुमचा विजय तुम्हाला मिळवून